गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविताकडे महापुण्य राशी नमस्कार माझा त्या सद्गुरु ज्ञानेश्वराशी. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या आपल्या सत्य गणेश जिवाळा यूट्यूब चॅनलला शिवलीला अमृत अध्याय 3. हा अध्याय प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे. भक्तापर्यंत पोहोचून प्रत्येकानं शिवनाम भक्तीमध्ये विलीन होऊन त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. ह्यानिमित्त शिवलीला अमृत अध्याय 3 आपण अर्थासहित सांगणार आहोत. शिवलीला अमृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगल धामा निज जन हृदय आरामा. सरासर फलांकित कल्पद्रुमा अना नामा नामा तिथा तो. अध्याय 3 जो शिवलीला अमृत श्रीधर स्वामीने जे लिहिलेले असे श्री गणेशाला वंदन करून अशा महादेवा आणि तुझं किती वर्णन केलं तरी कमी आहे. अशा मला 3 अध्याय लिहायला मला बुद्धी दे असं श्रीधर स्वामीनं महादेवाला विनंती करू लागलेली आहेत. इंद्रावर भगिनी मनोरंजना षडाशे जनका शप्रिधो जदना परमानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका. अशा महादेवा तुझं इंद्राधिक देवांनी सुद्धा नामस्मरण करतात आणि अशा तुला अनेक नावे आहेत. अशी भाललोचना त्रिपुरांतका अशी 33 कोटी देव तुझं वर्णन करतात. अशा देवा म्हणून वर्णन करू लागली. हे शिवा सद्योत वामघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगीभूषणा सर्वव्यापक अंतकमर्दना परमातिता निरंजना गुणत्र हे विरहित तू. हे पैपियन दौला जगजीवना द्वितीय कृपा करुणा आघात सुरसाख्यान शिवरात्र महिमा वर्णविला. देवा आपण 2 अध्याय ऐकलेले आहोत की शिवरात्रीचं महत्त्व काय ते आपण 2 अध्यायामध्ये ऐकलेले आहोत. आता 3 अध्यायामध्ये असं ह्या ठिकाणी पुढची कथा ऐकणार आहोत. यावरी कैशी कथेची रचनावधी पंचमुकुट पंचानना शोणकाधिक मुनिजना सूत सांगे नैमाशरणी. 3 अध्यायची कथेची रचना कसं करावं देवा. अशा महादेवा तूच मला बुद्धी दे, तूच मला सांग असं असणारं ज्या ठिकाणी हे शोणकाधिकांना सूत हैशी नैमाशरणीमध्ये कथा सांगू लागली. इक्षावा कुवंशी महाराज मित्र स नामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतचे 2 बिडोज पृथ्वीवरी. इक्ष्वाकू वंशी आणि या भूतलावर मित्रसह नाम राजा होऊन गेलेला होता आणि तो वेदशास्त्र संपन्न होता. आणि पृथ्वीवर असा वेदशास्त्र संपन्नानं चालणारा राजा कोणी नव्हता. असं वेदाचं पालन करणारा होता असं श्रीधर स्वामी या अध्यायामध्ये सांगून लागले. पर्तनावसने करुणा घातले उर्वीस पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रू भगने महावळली. पृथ्वीवर ह्या राजाला युद्ध करण्यासाठी अनेक राजे आले पण ह्या राजालाच विजय मिळालेला आहे आणि राजाला श्रेष्ठ पराक्रमी राजा कोणी नव्हतं असं श्रीधर स्वामी सांगू लागले. तो एकदा मर्गा व्याजे करुण निघाला धुरंधर चमू घेऊन घोरांदार प्रवेशाला विपिन तो सावजेच उकडून उठली. व्याघ्रवर करीस वनकेश्री मर्गमणी मर्गी वनौगा वानर वानरी शशक जंबूच्या हरी संहारित नरपवर. राजा आपलं प्रधानासहित आपलं सैन्यासहित अशा धुरंधर गोरवनामध्ये राजा प्राण्याची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी व्याघ्र वाघ अस्वल सिंह हत्ती अशा अनेक असे असणाऱ्या ज्या ठिकाणी जंगलामध्ये प्राणी जे दिसतील त्याची शिकार करीत राजा चाललेला आहे.
सातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुळ राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती. आणि त्या जंगलामध्ये चातक मयूर बदक असे राजहंस अनेक पक्षी असणारे त्या राजाला दिसलेले आहेत. म्हणलं नरपी मारिले जे होऊनसे त्यात एक मारल्या राक्षस महाभयानक तामसक प्राण होऊनी पडियाला. राजांना असणारं जे प्राण्याची शिकार करीत असता वेळेस राजांना असणारं अनेक जीव मारले आणि त्याच्यामध्ये एक महाभयानक राक्षस होता आणि त्या राक्षसाला सुद्धा राजानं मारलेला आहे. त्यांचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला धोरण मनी कापट्टे कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा. त्या राजाचा भाऊ त्या राक्षसाचा भाऊ मोठा पराक्रमी होता आणि कपट विद्यामध्ये तो प्रवीण होता. त्याने दुरून पाहिलं की माझ्या बंधूचं यानं प्राण घेतलेला आहे आणि या राजाला जर युद्ध करायचं हो तर राजा आपल्याला युद्धामध्ये मला ऐकणार नाही, पराक्रमी आहे म्हणून. आणि कापट्टे कारस्थान रचून ह्या राजाचा बरोबर मी सूड घेतो असं त्या राक्षसाचा बंधू ठरविला. मित्र सहपातला सुनागला सासुरे धरेला मानव वेश कृष्ण वसन वेष्टीत विशेष धरली. त्या मित्रसह राजानं जेव्हा घराला आणले शिकार करून तेव्हा त्या राक्षसाच्या भावानं मानवाचं वेश धरलं, गोपीचंदन लावलं, गळ्यामध्ये तुळशीची माळ टाकलं आणि तो राजाला असणार ज्या ठिकाणी भेटायला आला. म्हणलं नरभाषी भेटायला येऊन म्हणे मी सुपशास्त्री प्रमणी पुन्हा अन्नशाखा सुवास करीन ते कोण सूर न भुलती. राजाला त्या राक्षसाच्या भावानं कापट्टी रूपामध्ये भेटलं आणि सांगितलं की बाबा मी स्वयंपाक करण्यामध्ये खूप पटाईत आहे, त्यामुळं तुमच्या घरी मी स्वयंपाक पहिले करून दाखवतो म्हणलं आणि स्वयंपाक कलेमध्ये मी परिपूर्ण आहे. मला स्वयंपाक करायला आहे ते तुम्ही तुमच्या इथं ठेवा. माझं स्वयंपाकचं जेवण केल्यानंतर देवानं सुद्धा आश्चर्यचकित व्हावं असं मी जेवण करतो असं त्या राक्षसाच्या भावानं मित्रसर राजाला सांगितले. राये ठेवीला पाकसत नाही त्यावरी पित्रतिथी लक्षवणी गुरु वशिष्ठ घराला कोणी नरपश्रेष्ठे अनिला. तेव्हा त्या राजानं एक साधू वेशात आलेला व्यक्ती आहे हे कापट्टेपणा राजाला कळालेलं नाही. तेव्हा तो स्वयंपाकघरामध्ये पूजा करण्यासाठी असणारं जे ठेवला आणि एक दिवशी पितृतिथी होती. पितृतिथी असल्यामुळं वशिष्ठ घराला वशिष्ठ गुरुला राजानं घरी बोलून आणले. भोजनाला अब्जनंदन तो राक्षसी कापटे सवर्ण शाकांत नरमाशी जुन ऋषी जाणून वाढीला. तेव्हा वशिष्ठ गुरु जेव्हा राजाची इथं आले तेव्हा त्या राक्षसानं माणसाचं मांस शिजविलं आणि जेवण तयार झालं. हे राजाला इकडे काही पता नाही, तेच आहे ते वशिष्ठ ऋषीला आणून वाढले. त्रिकाळज्ञानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषी माझे शिरोमणी कापटे सकळ जाणून मित्रसह शापीला. वशिष्ठ ऋषी त्रिकालज्ञानी होते. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ मागे जे झालेलं आहे ते सांगत होते, पुढे जे होणार आहे सांगत होते, चालू स्थिती सांगत होते. असं असणारं त्यांना त्रिकाल ज्ञानी होते. ते कापट्यपणाने सर्व ओळखिले आणि मित्रसह राजाला असणारं ज्या ठिकाणी शाप द्यायला सुरुवात केली. म्हणे तू वनी वै राक्षसाच्या ते हरणामुळे निशेष मी ब्राह्मण माझा रामासो वाढीले कशी पापिया. अरे राजा, मी आहे ते वशिष्ठ गुरु आहो, तर तू आहे ते मला आहे ते मानवाचं मांस आणून वाढलास तर तू आहे ते राक्षस होऊन जंगलामध्ये जाशील आणि तुला तिथं खायला काहीच मिळणार नाही. आणि मी ब्राह्मण असताना मला माणसाचं मांस वाढतोस का, असा असणारं शाप वशिष्ठ ऋषीनं राजाला दिली. राव म्हणे मी नेणे सर्वथा बोलावं सुपशास्त्री झाला तेव्हा तो पळाला अक्षराला लागता गुप्त रुपये. तेव्हा राजा म्हणू लागला
महाराज तुम्ही त्रिकाज्ञानी आहात, मी हे कापट्य कारस्थान असलं मी केलेलं नाही, कारण स्वयंपाकासाठी जे माणूस ठेवलेलो होतो लगेच आहे ते राजाला आज्ञा दिली, त्याला बोलवा म्हणल्या का क्षणामध्ये ते गुप्त रूपानं राक्षसाचा भाऊ राक्षस पळून गेला. राव गोपला दारुण मध्ये जय बले काय करणं मी ही तुझं शापीन म्हणून उदक करी घेतले. तेव्हा राजाला भयानक, राजा बी कोपला, माझ्याकडे काही चुका नसताना सुद्धा वशिष्ठ ऋषीने मला शाप दिलेले आहेत, म्हणून मी वशिष्ठ गुरुला सुद्धा मी शाप देतो म्हणून या ठिकाणी हातामध्ये पाणी राजाने घेतले. तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यकानी रूपे केवळ लावण्य हरिणी सात्रे उपमे जैवी शारदा. तेव्हा राजाची अशी असणारी जी पट्टराणी मदयंती अशी पतिव्रता होती, आणि तिनं असणाऱ्या ज्या ठिकाणी दुसरी सरस्वतीच आहे की काय, तर त्या ठिकाणी राजाला असणारं काय म्हणते ते ऐका म्हणलं. मदयंती म्हणे राया गुरुदत्ती पायी विचारून या शिष्य गुरुशी शापाव्या अधिकार नाही सर्वतः. मदयंती म्हणू लागली की राजा तू विचार कर, अरे शिष्यानं गुरुला शाप द्यायचा अधिकार आहे का? शाप द्यायचा अधिकार नाही, तुम्ही असं करू नका असं पत्नीनं राजाला सांगू लागली. गुरुशी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर्सुंदरी बोली दिलीस साचते. गुरुला जर आपण शाप दिलं तर कल्पांतपर्यंत नरक भोगावं लागते म्हणलं. असं पत्नीनं जेव्हा त्या राजाला सांगितली तेव्हा राजानं आपल्या बायकोला सांगलं की खरोखर तू चतुर आहेस म्हणलं, ती बोललीस ते खरं आहे असं राजाने आपल्या बायकोला म्हणू लागली. म्हणे येऊ दे घालू डोके टाकू जरी तरी पीक न पिके दगद होई धरी जर टाकी मित्रसह. त्या राजाने आपल्या बायकोला म्हणू लागलं सर्व खरं आहे, पण आता हे पाणी कुठं टाकू? जमिनीवर टाकलो पाणी तर हे जमिनीवर पीकच येणार नाही. तेव्हा असणारं जे त्या राजानं आपलाच असणं मित्रसह राजानं आपल्याच पायावर असणारं जे पाणी टाकलं, तो जाणूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्ण वर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे. मग त्या राजानं पायावर पाणी जेव्हा टाकलं, राजाचं अंग पाय भाजून गेले आणि तो कुष्ठरोगी झाला आणि त्याचे पूर्ण पायापासून अंग समज असं असणाऱ्या ज्या ठिकाणी कुष्ठरोग असणारा जे भरला म्हणलं. तेव्हापासून त्याचं नाव कल्माशपाद असं पडलं. वशिष्ठी जाऊन व्रतांतर आहे शिवशाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त येशी स्वस्थाना आपुलिया. वशिष्ठानं ओळखिलं खरोखरच राजाकडे काही चुका नाही, म्हणून वशिष्ठानं त्यांना उशाप असं असणारं जे दिलेलं आहे की अशा असणारा राजा 12 वर्षाला तू मुक्त होशील आणि स्वस्थाना येतील म्हणून उशाप दिले. गुरु पावला अंतर्धान मग कल्माशपाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निशितेन वनी पक्षी जीव सर्व. गुरु अंतर्धान पावले आणि कल्माशपाद राक्षस झाला आणि या शाप दिल्याप्रमाणे जंगलामध्ये रात्रंदिवस सर्व जीव असते काही आहे ते जंगलामध्ये मिळालेल्या जीवाचं भक्षण करू लागला. परम भयानक असुर विशाळ दे कपाळी शेंदूर विकराळ वदन बाहेर शुभ्र दंत दाडा वाढिलिया. भयानक असुर झाला, मोठं शरीर झालं, शेंदूर लावलेलं आहे, मोठं तोंड आहे, असा असणारा त्या मित्रसह राजानं राक्षस बनला. जे भक्षी आजमाचं म्हणे इंडदा तो राक्षस एक प्रमाण कुमार डोळस 12 वर्षी देखील अनेक जीव असणारं भक्षण केले. आणि ब्राह्मण स्त्री पुरुष नवरा बायको जंगलामधून जात होते आणि त्या जंगलामध्ये ह्या राक्षसानं दोघा नवरा बायकोला बघला. सवेद्याची ललनाची म्हणे दोघे केले ती कौतुके म्हणे तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला. लगेच असणार त्या ब्राह्मणाच्या पत्नीला पत्नीच्या नवऱ्याला लगेच असणारं त्या ब्राह्मणाला घेतलं आणि राजा असणारं त्या ठिकाणी राक्षस असणारं त्या ब्राह्मणाला खायला तयार झालं. तव त्याची वधू काकुळती येता अरे तू मित्रचा राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपळक सत्य माझा कांत मारू नको. आणि राजा आणि ते लगेच असणारं जे पत्नी काकुळती आली आणि अरे तू मित्रचा राजा पुण्यवंत आहेस म्हणलं आणि ते गायी ब्राह्मणाला पाळन करणार आहेस आणि माझ्या नवऱ्याला तू का मारू लागलास असं त्या ब्राह्मण पत्नीनं त्या मित्रसह राजाला बोलू लागली. गडबडा लोळी सुंदरी करुणा भाकी पत्र पसरी सभेची जाऊनी चरणधरी सोडी जर करी पती माझा. गडबडा असणारा त्या राक्षसाच्या पायावर लोळू लागलेली आहे आणि लगेच त्याचं चरण धरलेलं आहे आणि माझ्या पतीला लवकर सोडून दे, मारू नको
तुझं हे मारण्याचं कर्तव्य नाही, एवढा श्रेष्ठ राजा आहेस, असं त्या ब्राह्मण पत्नीनं त्या राक्षस रूपी राजाची विनवणी करू लागली. पतीची भक्षू नको राजेंद्रा, मत पाप घेऊ नको एक सरा, स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावशी अंतकाळी. माझ्या पतीला भक्षू नको, हे जर भक्षणानंतर हे पाप घेऊन स्वर्गाला कसं पोहोचशील, अंतकाळी तुला भोगावं लागणार आहे, असं त्या ब्राह्मण पत्नीनं राजाला बोलू लागली. ऐशी करुणा बाकिता कामिनी, निर्दय भक्षीला त्याची क्षणी असती पंजर टाकून ती पुढे ती तिला ऐशी करू, अशी विनवणी करू लागलेली होती. पण तो राक्षस निर्दय झालेला होता. तेव्हा क्षणामध्ये त्या ब्राह्मण पत्नीच्या नवऱ्याला खाऊन टाकलं आणि त्याचे हाडा असणारं तिच्या पुढे टाकून दिलं. तवती दुखे करून हे आक्रोशे, कबाळ पिढी धरणी मर्तिका घेऊन निघाली वदनी, कोण वनी सावरी तिथे. तेव्हा ते दुःखाने भरून गेलेली आहे, आक्रोश करून कपाळ असणारं बडून घेऊ लागलेली आहे आणि माती तोंडामध्ये घालून एकसारखं रडू लागली आहे, पण तिला बघायला कोणीही नव्हती. मग तिने शाब्दीला राजा ते जोरावडो विधी हरिहरांते, म्हणे मदयंती संग सुरते, प्राण जाईल तेची क्षणी, कोणी एके स्त्रीचा संग सोहळा, तू जना घडोरे चांडाळा, ऐसा शाप होतून ते वेळा केल्या गोळा असती पतीच्या. मग तेव्हा त्या ब्राह्मण पत्नीनं राजाला शाप देऊ लागली की अरे राजा, आणि तू असा असणारा जे तुझी पत्नी मदयंती जी आहे तिच्याबरोबर जर तू संसार केलास तर तुझं प्राण जाईल, म्हणून कोणत्याही स्त्रीचा संग सोळा तुला घडणारच नाही. अरे चांडाळा, म्हणजे एका निरापराध माझ्या पतीला मारलास, म्हणून तुझ्या स्त्री बोला जेव्हा तू असणारा ज्या ठिकाणी संसार कसतील तर तू जळून भस्म होशील, असा असणारा शाप दिले म्हणलं. कोणी स्त्रीचा संघ सोडा तुझ्याकडे ऋणी चढायचा त्याबद्दल ते वेळा गेल्या गोळा ते पतीच्या. तेव्हा काळ प्रवेशले अग्नी इकडे द्वादशी वर्षी शापमुक्त होणी, राव सवनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रीशी. लगेच लाकडं एकत्र तयार केली, अग्नी प्रज्वलित केली, लाकडाला अग्नी प्रज्वलित करून, आणि आपलं पतीच गेलेलं आपण जिवंत राहून काय करावं म्हणून त्या ब्राह्मण पत्नीनं त्या अग्नीमध्ये लगेच असणाऱ्या ज्या ठिकाणी उडी मारली. आणि इकडं 12 वर्ष झाले. 12 वर्ष झाल्यानंतर ह्या राजाला राक्षस होऊन 12 वर्ष झाली आणि वशिष्ठ ऋषीचा आशीर्वाद होता की 12 वर्षाला शापमुक्त झाली आणि आपल्या सौनगराला राजानं आली आणि वर्तमान काय काय झाले ते आपल्या पत्नीला सांगू लागली. हेरी कपाळ पिठे आक्रोशे करून, म्हणे झाले वंशखंडन पतिस्मरी ब्रह्मचर्य धरून, प्राण आपला रक्षिका. राजानं सांगितलेलं आहे की मागील जे कथा काय झाली ते सांगितलेलं आहे, म्हणून आपल्या पत्नीला बोलू लागलेलं आहे राजानं, मी जर तुझ्याबरोबर संसार जर केलो तर मला ब्राह्मण स्त्रीचं शाप आहे म्हणलं, आणि तू आता ब्रह्मचारी व्रत धरून राहा आणि आपलं प्राण रक्षण कर. एवढं ऐकल्या मदयंतीनं राजाच्या पत्नीनं कपाळ बडून घेऊ लागलेली आहे. आणि वारा अत्यंत मन न करी कोणी स्त्रीशी संभाषण, खंदिरा अंगाराची शेजाच फुलं झाली तुझं लागी जानपा. त्यामुळं अनिवार्य मला शाप आहे म्हणलं. कोणत्या स्त्रीला जर बोललंही तर इस्त्याला हात लावल्यासारखं आहे, म्हणून तुला आजपासून मी तुझं संग धरणं म्हणजे जसं इस्त्याची सोबत धरल्यानंतर जे माणूस जसं जळून भस्म होतो तसं तू मला आजपासून इस्त्यासारखी आहेस, असं असणार त्या राजानं आपल्या पत्नीला सांगू लागला. परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडूनी, गारुडी दिन करी की नाशिकी व्यसन घालून, महावर्षभ करीती दिन की वनी निरांकुश वारण, धरून क्षीण करीती. मग राजा असं झालेला आहे म्हणलं, शापामध्ये एवढा अडकलेला आहे. बक्कळ वाघ मोठा आहे, पण वाघाला जर युक्ती करून धरलं तर वाघाचं काहीच चालणार. आणि साप बक्कळ मोठा आहे, पण त्याला गारोड्याला धरून त्याचे दात पडलेलं आहे, मग त्या गारोड्याचं काय सापाचं काय चालतं का चालणार नाही. बैल खूप मोठा आहे, पण त्याला व्यसन टाकून व्यसनेला धरल्या बैल थांबते म्हणलं.
त्याला क्षणसुद्धा लागणार नाही म्हणलं. तसं राजा वाघासारखं होता, सापासारखा होता, बैलासारखं पराक्रमी होता, पण त्या ब्राह्मणी स्त्री शाप दिल्यामुळं राजा असणारा त्या ठिकाणी नाईलाज राजाचं झालेलं आहे म्हणून. तैसा कल्माशपाद भूप होऊनी राहिला देणे रोप पुढे प्रकाश शेवया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे. तेव्हा कल्माशपाद मित्रसह राजा कल्माशपाद राजा होऊन राहिला आणि पुढे आपलं संसार सुफळ व्हावं आणि आपल्याला कुळाला दिवा वंशाचं दिवा पुढं वाढावं आणि ह्याच्यासाठी धर्मशास्त्रामध्ये काय आहे का राजानं सर्व धर्मशास्त्राचा अभ्यास करू लागला. ते तिची पावनी प्रमाण वशिष्ठीमध्ये यंतीस भोग देवना अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र झाला. त्याने पुढे वंशित चालीला असो तो राव मर्गेस निघाला. यथारण्य तथाग्र वाटे नरपाला भोग तेजिले सर्वई मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे कामई व आवृत म्हणे स्त्रीचं वैधव्य मज मरते ते कर्म सहसा न करावे. तेव्हा राजानं पुन्हा अरण्यामध्ये जाऊ लागला आणि पत्नीला म्हणू लागला की बाबा तुला आज वैधव्य आलंय असं समज म्हणलं, कारण मला शाप आहे, त्याला नाईलाज आहे. आपली कर्मगती गहन पराग तर विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवणं भोगी ल्याविन न सुटेची. राजाने आपल्या पतीला म्हणू लागला कर्मगती न्यारी बुद्धी विचारी काय करी. आपली कर्म वाईट आहेत म्हणलं, जशी कर्म आहेत तशी कर्माचे फळ भोगावं लागणार आहे. म्हणून मी वाईट कर्म केलेलं आहे, त्या वाईट कर्माचं फळ मला भोगावं लागलेलं आहे आणि दैवामध्ये कर्मानुसारच दैव तयार होते म्हणलं. देवावर शब्द ठेवून काय उपयोग नाही, जे कर्म केलेलं आहे ते भोगजेशिवाय आपणाला हे देवानं सोडणारच नाही असं राजानं आपल्या पत्नीला म्हणू लागला. ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहतो तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे. सदा ऐसा राजा उदासयुक्त हिंडत होता, आपल्या पत्नीला बोलत होता, तेव्हा मागे फिरून पाहिलं तर भयानक असे असणारं जे भूत त्या राजाला असणारं ज्या रायाच्या मागे फिरून पाहिल्यानंतर उभारून दिसलं म्हणलं. दंपतीपूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी. ज्या ब्राह्मणाला मारलेलं होतं म्हणलं त्याला ब्रह्महत्या पाठी लागली आणि राजा सकळ तीर्थ हिंडू लागलेला आहे, पण ते ब्रह्महत्या राजाला काही सोडायला तयार नाही म्हणलं. न सडी स्वप्नी जागरे तिथं महाविकराळ दात करकरा खात रायवरती केली भोवत दान देत बहु आलं. राजाला स्वप्नामध्ये सुद्धा ते ब्रह्महत्याचं पातक भूत होऊन पुढे होऊ लागलं, उभारू लागलं आणि महाविक्राळ दात करकरा असं असणारं खाऊन राजा पुढे उभारावं लागलं. राजानं हे महापाप धुवून जावं म्हणून अनेक व्रत केले, अनेक दान केले, पण ते ब्रह्महत्याचे पाप नाहीसं झालेलं नाही. हाय साहिड तारा भागला मी तुला नगरा समीप आला वन श्री देखता आनंदाला परी ब्रह्महत्या पाठीशी उभे. असा राजा असणारा त्या ठिकाणी हिंडत हिंडत मिथुला नगरीला आला आणि मिथुला नगरीला येऊन सर्व पाहून आनंद झाला, पण ब्रह्महत्याचं पातक त्याला सोडत नव्हतं. वृक्ष लागणे बहुता अम्रवर्ष फळबारी डोळ्यात पोपळी रंधांजन विरांजित केळी नारळी खरजुरिया संपक जाई जोई मालती मोगरी पुत्रा पुन्हा अग्राज शेवंती मलया अग्र कृष्णा कर जाती पापी करवीर कोदीदार वळपी पळाव तुंबर पारिजात गो कुलदेवदार का पित्ते बिलो अंजिराजुर जो मदगंधमध्ये या शेवना माझी नरपती एकशे नाही पावला विरांती परी ते पाठीची पावमध्ये ब्रह्महत्या उभी असे. राजांना असं आलं की त्या ठिकाणी संपक जाई जुई वड पिंपळ अंजीर अशा अनेक असणाऱ्या झाडी आहेत म्हणून. अशा अरण्यामध्ये अशा ठिकाणी बागायतीमध्ये आला, पण त्या ब्रह्महत्येचं पातक असणारं जर राजाच्या मागे येऊन असणारं जे उभारलेलं आहे म्हणून. तो उगला भागे वाजरमणी की निधान जोडे रंका लागून की क्षुदा पुढे उजमून इशरावती जैसा पातला. जसं रात्र झाल्यानंतर सूर्य उगवतो किंवा तहान लागल्याबरोबर जसं समुद्रच येऊन भेटावं किंवा मर्तियाच्या मुखात अकस्मात झाले अमृत की चिंताग्रस्ताची प्राप्त चिंतामणी झाला त्याचा तपशिया म्हणजे मुकुटमणी शिष्य मांदी सर्वे घेऊन महाराज तपस्व गौतम मुनी ते स्थानी पातला. तर त्या राजाला
ज्या ठिकाणी गौतम मुनी दिसले, जसं तहानलेला ताण लागल्यानंतर पुढं पाणी येऊन उभा राहावं किंवा माणूस मरत आहे त्याच्या मुखामध्ये अमृत अकस्मात पडल्यानंतर जसं आनंद होतो म्हणलं, तसं असणारं ज्या ठिकाणी त्या राजाला गौतम मुनी आपल्या शिष्यासहित आलेली पाहिली. राई घातली लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा टाकला कर जोडून करी स्तोन प्रीतीने हे सजवता संत दर्शन पापी सवती संपूर्ण तू विलोकीशी जरी कृपा करून तरी रंग सहस्र नाही नवय. राजाने लोटांगण घातलं, अष्टभावे करून कर जोडून उभा राहिलं आणि संताचं दर्शन घेतल्या घेतल्या पाप संवारून जातात म्हणलं. असं असणारं जे त्या राजानं गौतम ऋषीचं दर्शन घेतले. यावरी तो महाराज गौतम कल्माशपादा पुषे कुशलक्षम राजे ते ब्राह्मण सुखी कृष्णनाथ की. यावेळी तो गौतम ऋषी म्हणू लागले की कल्माशपादाला सुखी समाधान सर्व आहे का, तुझ्या राज्यामध्ये सर्वजण सुखाने नांदतात का, असं असणारं त्या ठिकाणी गौतम ऋषीनं राजाला बोलली. ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र चौधर मी आजार देखील समग्र पशुसेवक पुत्र कलद्र समस्त सुखरूप आहेत की. ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र हे सर्वजण स्वधर्मांना तुझ्या राज्यात वागतात का आणि सर्व सुखरूप आहेत का, असं असणारं त्या ठिकाणी गौतम ऋषीने त्या राजाला बोलले. राव म्हणे आपली कृपे करून समस्त आहेत क्षम केल्याने, परंतु आलाशी वाटते दुर्ण आनंद घन दिसतोशी. राजाने म्हणू लागले की आपल्या कृपे करून सर्व क्षम कल्याण आहेत. आणि राजाला हे बोलल्यानंतर आनंद वाटला. म्हणून तुझ्या दर्शने माझं वाटे सत्वर परमहत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्मे आपले दुस्तर ऋषीप्रती निवेदिले. राजा म्हणू लागले की बाबा तुम्हाला बघल्या बघल्या मला आनंद वाटलेला आहे, पण माझं ब्रह्महत्येचं पाप मी केलेलं आहे म्हणलं. मागे जे झालं आहे त्या ऋषीला कथा राजानं सांगितलं, पण तुझं दर्शन घेतल्यानंतर ब्रह्महत्येचं पाप नाहीसं होईल का, असं राजानं बोलू लागले. गौतम म्हणे परमपवित्र भू कैलास गोकुल क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा ते तिचा अनवर्ण मी ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सत्य ते नांदत सुरासुर के नरसवित अर्ध मात्रा पीठचे. तेव्हा त्या गौतम ऋषीनं सांगू लागले की असे असणारं ज्या पृथ्वी तलावर भू कैलास म्हणजे दुसरा कैलास म्हणजे गोकर्ण क्षेत्र आहे, तेथून मी तीर्थयात्रा करून आलेला आहे. तेथीचं महिमेचं वर्णन करता येत नाही असा ओंकार रूपे कैलासनाथ असं पार्वती सहित त्या ठिकाणी आहे. आणि सर्व देव लोक आणि त्या ठिकाणी त्या महादेवाच्या दर्शनाला येतात आणि ते अर्धमात्रापीठ आहे असं सांगू लागले. म्हणून त्या गोकर्णाचे शिवदर्शन ब्रह्माधिका दुर्लभ जाणं तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगन आचरत. त्या गोकर्ण क्षेत्राचे शिवदर्शन घेण्यासाठी ब्रह्मदेवाला सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून तेथे इंद्रदेवासहित विष्णूसहित 33 कोटी देव त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. म्हणलं कोटी सूर्याची प्रभा मरडाने शीत शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे. कोटी सूर्य एकत्र केल्यानंतर जसं प्रकाशाचं वर्णन करता येणार नाही तसं त्या महादेवाचं स्वरूप आहे म्हणलं. आणि पार्वतीसहित महादेव त्या ठिकाणी उभे आहे आणि तिथल्या शोभेचं वर्णन करता येणार नाही बोलू लागली. इंद्रसनकाधिक ब्रह्मपुत्र तेथीची वस्ती अहोरात जेथीची पाशांतरवर समग्र निर्जर अवतरले. इंद्र सनकाधिक आणि ब्रह्मदेवाची मुलं तिथे दिवसरात्र असं असणारं गोकर्ण क्षेत्रामध्ये राहतात. तेथील जे पाषाण झाडे आहेत आणि तरोवर आहेत ते सर्व देव म्हणून येऊन अवतरलेले आहेत. म्हणून ते झाडं नसून पाषाण नसून देव आहेत म्हणून अवतरले म्हणून सांगू लागले. सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान भरपूर जामदाग्ने गोकर्ण क्षेत्र सदा वसती. असे सत्यवती रत्न इथं अनुष्ठान करतात. भरगू जामादाग्ने असे गोकर्ण क्षेत्रामध्ये अनुष्ठान येऊन करतात. असं गौतम ऋषीनं त्या गोकर्ण क्षेत्राचं महत्त्व राजाला सांगू लागलं. तू त्या गोकर्ण क्षेत्रात गेल्यानंतर तुझं ब्रह्महत्येचं पातक जाईल म्हणून बोलू लागली. पाहावा या मरडाने नायक मंडप गजनी होत असे ते का नारद गायक जेथे का ती विश्वलीला
त्या ठिकाणी महादेव पार्वतीला पाहण्यासाठी गोकर्ण क्षेत्रामध्ये एवढं दाटी होत आहे म्हणलं, त्यामध्ये नारद, तुंबर, गायक अनेक त्या ठिकाणी शिवलीला गायन करत आहेत म्हणलं. गोकर्ण भोवते समग्र ओभे देवांचे भार मुखी गरजती शिव हर हर आनंद थोर होतसे. गोकर्ण क्षेत्राच्या भोवताले अखंड देवाचे भार आहेत म्हणलं. सर्वजण शिवहार शिवहार असं आनंदाने त्या ठिकाणी नामस्मरण करीत आहेत. ऋषी करते वेदघोष अष्टनायकाचे नरते विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषवी ती महेशा ते. आणि ऋषीनं शिवहार शिवहार म्हणून वेदघोष करतात, अष्टनायिका त्या ठिकाणी नृत्य करतात, किन्नर गंधर्व सुरस गायन करतात आणि महादेवाला आणि आनंदयुक्त करतात म्हणून बोलू लागले. ते अति उत्तम स्थान ते जो माय प्रकाश गाणं नाना वृक्ष लागले सगळं कैलास भुवन प्रत्यक्ष. ते अति उत्तम स्थान आहे आणि प्रकाशमय असं असणारं ज्या ठिकाणी गोकर्ण क्षेत्र आहे तिथं नाना प्रकारचे वृक्ष आहेत आणि दुसरा कैलासच आहे पृथ्वीवरला असं गौतम ऋषीनं राजाला बोलू लागले. शुभ्र सिंहासनाला तिथं चारीद्वारे मणिमय खचित ऐराव रूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठत असेल. असं शुभ्र सिंहासन लखलखित आहे आणि चारी द्वार गोकर्ण क्षेत्राचे मणिमय खचित आहे आणि इंद्रदेव त्या ऐरातीवर बसून दर्शन घेण्यासाठी येऊ लागलेला आहे आणि पूर्वद्वारीला इंद्रदेव त्या ठिकाणी तिष्ठतच आहे, वाट पाहत आहे म्हणलं कोण कोण येऊ लागले. दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदनम पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वैश्रवण प्राणिमित्र शिवाचा. पूर्वेला इंद्रदेवानं स्वागत करत आहे म्हणलं दर्शनाला येणाऱ्याचं, दक्षिणेला सूर्यनंदन आहे म्हणलं, पश्चिमेला वारुणी रमण आहे, उत्तरेला वैश्वरण प्राणमित्र असा शिवाचा म्हणलं. कर्पूर गौरभवानीचं इथं गवगवीत तेजी विराजित भूकल्याचं साक्षात माहेर संत साधकांचे असं कर्पूर गौरभवानीचं इथं आहे म्हणून घवघवीत असे असणारं तेज विराजित दुसरं भूकैलासच आहे असं त्या गोकर्ण क्षेत्राचं महत्त्व गौतम ऋषीने सांगलं. त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्या भोवते महाशिवतीचे पूजन, त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे, त्या मूर्तीचे ध्यान करावं आणि त्या भोवते कायतीचे अष्टभैरव आणि त्याला पूजन करावं म्हणून सांगू लागले. द्वादश मित्र एकादश रुद्र तेथीची वस्ती अहोरात्र अष्टवशु दिक्पाळ समोर जोडून कर उभे तेथे. द्वादश असे असणारे सूर्य, 11 रुद्र, 12 सूर्य 11 रुद्र तिथं दिवस रात्र राहतात म्हणून. अष्टवसु दिक्पाळ सर्वजण महादेवाच्या पुढे हात जोडून आहेत म्हणून. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडून अखंड आराधिती पिनाकपाणी रायाशी म्हणे गौतम मुनी मिही वस्तो सदा ते. अशी अष्टसिद्धी आणि नवनिधी कर जोडून अखंड दिवस रात्र महादेवच्या पुढं सर्वजण हात जोडून उभे आहेत, महादेवाचं नामस्मरण करत आहेत. मीही त्या ठिकाणी दर्शन घेऊन आलेला आहे, मी सुद्धा त्या ठिकाणी जातो असं गौतम म्हणून बोलले. वरकड क्षेत्री वल्लभ ऋषी जाणत पाचरला निवरान गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. तीर्थक्षेत्र खूप केलेले आहेत, तप खूप आचरलेले आहेत, पण लवकर असणारं जे महादेव प्रसन्न होणार नाही. पण गोकर्ण क्षेत्रामध्ये एक दिवस गेल्यानंतर महादेव प्रसन्न होतो म्हणून सांगले. अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिव वासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे. गोकर्ण क्षेत्रांचं जाऊन महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर कसं फल प्राप्त होते सांगितलेले आहेत. केव्हा दर्शन घ्यावं? अमावस्या, संक्रांती, सोमवार, प्रदोष, महाशिवरात्र, शिवरात्र ह्या दिवशी जाऊन महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर असे पुण्य प्राप्त होतं की जसं समुद्राचं स्नान केल्यानंतर पृथ्वी तलावर जितके तीर्थ आहेत तेवढं तीर्थ केलेलं पुण्य मिळतो. कारण समुद्रामध्ये सर्व तीर्थाचं पाणी समुद्राला जातं. जसं समुद्राचं स्नान केल्यानंतर पृथ्वी तलावरील तीर्थाचं पुण्य मिळतंय तसं गोकर्ण क्षेत्राला गेल्यानंतर आणि या ठिकाणी आपल्याला पुण्य भेटते म्हणून सांगू लागले. रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते वेणे वर्णालिंग दशानने जाणे कैलासोनी आलेले. रावण कुंभकर्ण विभूषण ह्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सुद्धा गोकर्ण क्षेत्राच्या ठिकाणी अनुष्ठान केलेलं आहे आणि लिंगाची
आणि त्या ठिकाणी गोकर्ण नक्षत्रामध्ये महादेवाची लिंगाची कशी स्थापना झाली ते रावणानं कैलासाहून त्या ठिकाणी लिंग आणलेलं आहे, ते पुढे तुला सांगतो. ऐक म्हणजे गणाशी स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुद्धा ते कथा सांगा ऐका वया लीला सुरंग रावण वाट पाहते. कैलासाहून रावणानं लिंग घेऊन येऊ लागलेलं होतं, त्या ठिकाणी गणपतीरायानं स्थापना केली. ते कसं स्थापना केली तुला मी सांगतो ऐक. असं गौतम ऋषीनं मित्रसह राजाला सांगू लागले. यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेशी कैकशी अभिधान मी नित्य शिवलिंग पूजना विन जाण उदक प्राशान न करायची. आणि सुतानं कथा वक्त्याला सांगू लागलेलं आहे. म्हणले की रावणाची माता कैकशी एवढी महादेव भक्त होती की नित्य शिवलिंगाची पूजा करेपर्यंत पाणीसुद्धा पित नव्हती म्हणलं. असं कथा सांगू लागली. पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा. 5 धान्य एकत्र करायचं आणि त्याचं एकत्र करून दळायचं आणि त्या पिठाचं लिंग करावून महादेवाची पूजा करायचं, नंतरच पाणी पियाचं. कारण कैकसी काय हे महादेवाची पूजा करत होती म्हणजे आपल्या मुलाचं रावणाचं कल्याण व्हावं करत होती. शेकरीतीचे लिंगे शेकरीतीचे लिंग नेऊन समुद्री टाकले तुझे करून द्यायला की रात्रांनी रावण माता अन्नाने गे. एक वेळेस इंद्रदेवानं ह्या रावणाच्या आईचं लिंग नेऊन समुद्रामध्ये टाकून दिलं द्वेष करून. ते रावणाची माता रात्रंदिवस लिंगाची पूजा करेपर्यंत अन्न आणि पाणी घेऊ लागलेली नव्हती. रावण म्हणे मते माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तू जाऊन कैलासा प्रति द्विज म्हणजे वंदन जाता झाला जगजपे. हे रावणाला कळालं की माझ्या आईनं लिंगाची पूजा करेपर्यंत अन्न पाणी घेणार नाही, म्हणून आपल्या आईला सांगितलं की आई मी कैलासाला जातो आणि हे तर लिंग सोड म्हणलं, महादेवापासून मी लिंग आणतो, त्याची काही चिंता करू नको. म्हणून रावण महादेवाला आत्मलिंग आणण्यासाठी लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी कैलासाला निघालं. तर बासरला दारुण जो चतुष्षष्टी कला परवीन जेने वेदांची खंडे करून सारा सार निवडिले. रावणानं खूप तपश्चर्या केलेलं होतं आणि 14 विद्या 64 कळ्यामध्ये रावण परवीन होता आणि वेदाचा त्याला खूप अभ्यास होता म्हणलं. आणि तो रावण महादेव भक्त होता म्हणलं. चतुर्ष विद्या पारंगत शिवाशी एवढे अत्यंत दशमुखी गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे. अशा 14 विद्यामध्ये पारंगत असणारा असा रावण महादेवाचा भक्त होता. आणि ते रावण जेव्हा महादेवाचं गायन करत होतं तेव्हा ते महादेवाला खूप असणारं गायन आवडायचं म्हणलं. आपले शिर छेदून सुवासते शिरांच्या तंती करून स्वरयुक्त दशमुख गात प्रेम हरित उमानात संतोषे जेने. एक वेळेस रावणानं आपलं मुंडकं तोडलं. मुंडकं तोडून त्याच्या असणाऱ्या ज्या ठिकाणी मुंडक्यामधून नसा आहेत म्हणलं ते, आणि त्या नसाचं असणारं जे तार केलं म्हणलं आणि तार करून स्वरयुक्त असणारं ज्या ठिकाणी महादेव प्रसन्न व्हावं म्हणून गायन करायला सुरुवात केलं. राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गात असे राग उपराग असं महादेवाचं गायन करायला सुरुवात केलं रावणानं की गायनमुक्त होऊन मूर्छना येऊन जमिनीवर पडलं आणि ताल आणि संगीतमध्ये शास्त्र प्रमाण असणारं जे रावण महादेवापुढे गायन करू लागलं. गद्यपदे रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत. अशा पद्धतीने गद्यरचना पद्यरचना असे नानाप्रमाणे अखंड महादेवाचं गायन करू लागल्यामुळं महादेव खूप असणारं त्याचं गायन ऐकून आनंदयुक्त झाले म्हणलं. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिये जे का. दशमुख नयन म्हणे कामांतक आत्मलिंग मजदे या त्रिभुवनातीची सुंदर ऐशी दलना दे सुकुमार ऐकुनी संतोषला कर्पूर गोरा भोळा उदार चक्रवर्ती. महादेवाने म्हणले असे रावणा तुला मी प्रसन्न झालेलो आहे, तुला काय मागायचे ते माग. तेव्हा
रावणानं सांगितलं की या त्रिभुवनामध्ये जे सुंदर स्त्री आहे अशी असणारं जे स्त्री मला दे. एवढं महादेवानं ऐकलं आणि भोळा चक्रवर्ती असणारा महादेव रावणाला काय म्हणू लागले, कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐशी लिंग काढले हृदय, मला एक आत्मलिंग दे आणि सुंदर ललना दे म्हटलं. प्रभा पूर्ण ऐशी लिंग काढले हृदय अंतुन की परमानंद रस मुरुन दिव्यलिंग होती सत्रपाल सूर्येन पवती सरी आईची प्रभा पडली दशे दिशांतरी तिथले रावणांचे करी जे अतर्क्य प्रमादिका. तेव्हा असणार ज्या महादेवानं असे आत्मलिंग काढले आणि हृदयातून काढून जसं 11 सूर्य उगवल्यानंतर जसं सूर्य प्रकाश पडावं तशा प्रकारे दशदिशा असे असणारे जे प्रकाश त्या ब्रह्मदेवापर्यंत असणारं ज्या आत्मलिंगाचा प्रकाश पडलेला आहे. जे मुनी जनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. आणि ते दिव्यलिंग म्हणजे मुनी यांचं जे ध्यान आहे सनकादिकाचे देवतार्चन आहे वेदशास्त्र पुराण अशा लिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. जे त्रिगुणातीत ब्रह्म जे आनंद निवृणाधाम योगी आराम पावती जे ते आनंद ब्रह्मांडे विचित्र जे निरचली इच्छा मात्र ज्या कारणे भाणती वेदशास्त्र ते दिव्यलिंग पुरातन. अनंत ब्रह्मांडामध्ये ज्या आत्मलिंगासाठी वेदानं शास्त्रानं भांडण करून घेऊ लागले ते आत्मलिंग पुरातन होतं ते लिंग महादेवानं दिले. हे लिंग रावणी आधी घेऊन म्हणे त्रिलोचन त्रि दोष शमन लावण्य सागरीचे निधान निर्मून सुंदर ललना दे. तेव्हा ते लिंग हातामध्ये रावण घेतलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की असे त्रिभुवन सुंदरामध्ये असणारे स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये कोणी सुंदर नाही अशी मला पत्नी दे म्हणून बोलू लागली. जे अपरणीचे अपार प्रतिमा ऐशी देईस पण सर्वोत्तम आनंद पूर्ण ब्रह्मा नामा आणि मा तू ज्या पार्वतीची दुसरीच प्रतिमा राहो अशी स्त्री मला दे असं असणार त्या ठिकाणी रावणानं महादेवाला बोललं. शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष निर्मूल शिके विधिश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेही अपर्णा तू. तेव्हा महादेवानं सांगितलं की ह्या पार्वतीची प्रतिमा पृथ्वीतलावर ब्रह्मदेव जे जन्म देणार आहे निर्माण करणार आहे म्हणलं तर ब्रह्मदेवानं सुद्धा दुसरी प्रतिमा निर्माण करू शकणार नाही म्हणून असा भोळा असणारा जे महादेव त्या ठिकाणी रावणाला म्हणू लागलं की पार्वतीलाच घेऊन जा म्हणलं आता हिच्यापेक्षा सुंदर कोणीच नाही. रावणे आयुष्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्य लिंग हाती घेऊन लंकानात चालीला. रावणानं लगेच म्हटलं हो म्हटलं आणि पार्वतीला खांद्यावर घेतलं हातामधलं दिव्यलिंग घेतलं आणि रावण असणारे कैलासाला येऊ लागला म्हणलं काय ह्याला आपल्या लंकेला येऊ लागला म्हणलं. दक्षिणा पण ते जात असतवर गजबजले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदे किशोर तळमळते. दक्षिण पंथेनं जेव्हा रावण जाऊ लागला तेव्हा सकळ देवाला कळालं की 33 कोटी देवाला कळालं वीरभद्राला कळालं गणपतीला कळालं नंदीला कळालं की म्हणलं रावणानं पार्वती मातेला घेऊन चाललेला आहे. आणि सर्वजण असणारे त्या ठिकाणी गजानन कार्तिक स्वामी वीरभद्र अरे येडं लागले का म्हणलं स्वतःच्या आपल्या आईलाच ह्या ठिकाणी आपल्या महादेवानं देऊन टाकलेलं आहे म्हणून हे सर्व तळमळ करू लागले. म्हणते हे सदाशिवत्रीने हे कैशी तुझे उदारपण भवानी वैसलाची देवनं पंचवदन हास तसे. तेव्हा सर्व हे देवाधिकानी सर्वच असणारं आपल्या मुलांना गजाननानं बोलू लागले काय देवा असं कसं तुझं भोळेपण आहे म्हणलं स्वतःच्या पत्नीलाच तू हे देऊन बसलास म्हणल्यानंतर महादेवानं हसू लागले म्हणलं. म्हणे ती याची काय वारी वैकुंठनाथ तो धाविला आता श्रीमृत इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मज तात धाव वेगी. तेव्हा महादेवानं सांगू लागले सर्वाला गजाननाला वीरभद्राला नंदीकेश्वरला 33 कोटी देवाला अरे हिचा कैवारी वैकुंठनाथ तिचा बंधू भगवान श्रीकृष्ण आहे. आता तो लगेच धावत येईल आणि भवानीने या पार्वतीने त्यांचं स्तवन करील आणि सोडविणारा त्याला श्रीकृष्ण आहे असं या ठिकाणी महादेवानं सर्व देवांना सांगितले. वारी जनयाना इंदिरावर निगमागमन द्या सुहाशे वक्त्रा हे नील पयोधार गात्रा धाव वेगी सोडू विमज हे मधु कैटभ नरक उरवंजना हे देश अवतार धरा पीतवशना हे मदनांतक मानस रंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोज तदाशी मनोज तातश्रीधर असुरमर्दन प्रमोदार 80 स्तवन ऐकता शिरशिर विपर रूपे आडवा आला. लगेच असणार या ठिकाणी
पार्वती मातेने स्तवन करायला सुरुवात करू लागलेली आहे की वारी जर नाही ना इंद्रियावर निगमा वंद्या जगाची निर्मिती करणारा अशा निळ्या वर्णाच्या देवा अशा मधु कैटभ भारीला सोडविणाऱ्या अशा 10 अवतार घेणाऱ्या अशा जनार्दना आणि ह्या रावणाच्या ताळीतून मला सोड म्हटल्याबरोबर विष्णूनं रावण जेव्हा दक्षिणपंथीने चाललेला होता एका ब्राह्मणाचं रूप घेऊन रावणाच्या पुढे विष्णूने गेलेले आहेत. म्हणे धन्य धन्य देवी पंचवदना गोडे मिळवले ऐशी ललना दशमुख म्हणे अपर्णा सदाशिवे दिदली. तेव्हा भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे की धन्य धन्य असे असणारं जे रावणा आणि एवढं अशी स्त्री असणारं जे कुठं मिळवेल असं म्हणलं. तेव्हा त्या रावणानं सांगितलं की मला असणारं ज्या ठिकाणी हे पार्वती प्रत्यक्ष पार्वती मला महादेवानं दिलेली आहेत, हे पार्वती आहे असं म्हणू लागले. विप्रमाणे खाली उतरून न्याळून पायीचे वदन रावण पायित होते कृक्षण अत्यंत कुरूप देखील भुवयासाठी अमंगळ पूर्णव्रत गाला पाहिजे दंतहीन करते देखून टाकोनी रावण चालिला. तेव्हा ब्राह्मण सांगितलं खाली उतरून बघ म्हणलं हिचं तोंड कसं आहे. तेव्हा असणारं ज्या ठिकाणी खाली तोंड उतरून रावणानं खाली उतरविलं पार्वतीला तर ती निस्ती कुरूप स्त्री दिसू लागली, म्हातारी दिसू लागली आणि भोयाला आटी आहेत म्हणलं आणि अमंगळ आहे म्हणलं, शेंबूड लाळ गळू लागलेला आहे म्हणलं, दात पडलेले आहेत म्हणलं, गालगुच्या बसलेले आहेत. तेव्हा त्या ब्राह्मणरूपी श्रीकृष्णानं गदगदा हसू लागलं आणि अशी कशी बाई ती घेऊन चाललास. तेव्हा रावणानं त्या ठिकाणी त्या पार्वतीला टाकून पुढे निघून चालला म्हणलं. मग रमादा वेदे जळी दाबिडी माता भद्रकाळी इकडे असुरची वाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैशी दिली. तेव्हा त्या भगवान श्रीकृष्णानं भद्रकाळी म्हणून त्या ठिकाणी देवीची स्थापना केली आणि रावण लगेच असणारं महादेवापाशी जाऊन कैलासामध्ये मला आहे ते पार्वतीनंद येता अशी अमंगळ स्त्री कशी दिलास म्हणून बोलू लागली. शिव मनीषा देवजन दे तुझं नाव डोबे कौटाळीनं अनंत ब्रह्मांडे धावून सेवेची लपविल तत्वता. महादेवानं सांगितलं अरे म्हणलं की पार्वती अशी आहे म्हणलं की ते तिच्या आदिमाया शक्ती आहे म्हणलं आणि तिचं ब्रह्मांडामध्ये तिची बरोबरी कोणी शकणार नाही म्हणून सांगू लागली. महागश्रीधरी अंगीची मळी काढून सवास्ते निर्मिली रूप संपन्न मयासुराची उदरी जाण उत्पन्न झाली त्याची भय. मग तेव्हा भगवान श्रीकृष्णानं अंगीची मळ काढलं सवास्ताने असणारं जे केलो की सवस्ती निर्मिली रूपसंपन्न मायासुराची उदरी जाण उत्पन्न झाली त्याची पै. मग अंगीची मळी काढलेला आहे आणि स्वरूप स्त्री या ठिकाणी निर्माण केली. तिच्या स्वरूपाची प्रती नाही त्रिजगती अंगीच्या सुवाशे धावती का द्रव्य चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विशंती नेत्राचे चत्वरी पट्टा महिषी पतिव्रता मयासुर करील कन्नादानवरी एक शक्ती देईल अंधन सप्तकोटी मंत्राचे घन सामर्थ्य असे जिये माझे ते निर्वाण सांगा तिने शक्ती तुझं प्राप्त होईल लंकापती महाशत्रूवरी निर्वाणी ती प्रेरावी तो सत्यपै. 80 एखाद्याचे रावण परतळा लिंग घेऊन पुरुस्थळाशी आला जाण तो गजानन गाई राखी. तर अशा असणारा जे मयासुराच्या पोटी जन्माला येईल, जन्माला आल्यानंतर मयासुरानं कन्यादान करेल आणि सप्तकोटी मंत्राचे घन एक शक्ती म्हणून देईल असं एवढं सांगितले. तेव्हा त्या महादेवानं पासून लिंग घेऊन गजानन येऊ लागले. गजाननाचे स्तवन देव करे ते गरज ओढणं म्हणते देवी लिंग सोडवून स्थापी अक्षय गणपती. तेव्हा गजाननाचे सर्वजण स्तवन करू लागले की अशा असणारा देवा हे लिंग आहे ते रावणाच्या हातून सोडू रावणाला लंकेपर्यंत लिंग नेऊ देऊ नको असं गणपतीला स्तवन करू लागली. आयसा देवी प्रार्थना एकदंत रावणाशी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरपडीत तर पुत्र बरे भूमीवरील लिंगाला ठेवावे याची पूर्वी सांगितले. माधवी हाती घेऊन लघुशंकेच बैसावे हे कर्म अनुचित
तव तो बुद्धी सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशी गाई रागिता त्याची लंकारात म्हणे तत्वता लिंगा ती तरी आहे. तेव्हा असणाऱ्या ज्या ठिकाणी रावणाला महादेवानं सांगितलेलं होतं की हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस, तेव्हा त्या रावणाला लघवी आली. रावणानं विचार केलं की आता लिंग तर जमिनीवर ठेवू नये, हातात धरून लघवी करू नये, तर त्या ठिकाणी काय करावं रावणाला प्रश्न पडला. तेव्हा ब्राह्मण वेश धरून गणपती गाई राखीत होते आणि त्या गणपतीला असणारं त्या ठिकाणी रावणानं सांगितलं मी आहे ते मी लघवी करून येतो, आल्यानंतर तू आहे ते हे मला लिंग दे. असं असणाऱ्या ठिकाणी रावणानं गणपतीच्या हातामध्ये लिंग दिले. विप्र म्हणे लंकापती माझ्या गाई रानोर आणि पळती तुझ्या मूत्रशंकेची वेळ किती लागेल हे कळे ना माझं. रावण म्हणे न लागत अक्षय येतो मूत्रशंका करू ना. विप्र म्हणे 3 वेळा बाईनं नाही अशी तरी लिंग टाकीन भूमीवरी. त्या गणपतीनं सांगितलं की गणपती रूपी ब्राह्मणानं सांगितलं की माझ्या गाई रानोर आणि पळू लागलीस, तुला लघवीला किती वेळ लागते सांग, तू लवकर ये, मी तुला 3 वेळा हाका मारणार, 3 वेळा जर हाका मारून जर आला नाहीस तर मी लिंग जमिनीवर टाकणार म्हणून सांगितले. आवश्यकपणे लंका प्रति लिंग देते विप्राच्या आधी जाऊन एका दिवशी तिला भूशंकीचं पैसा आगत मुखाची चरित्र तो साक्षात जातो इंद्रावर शिवोपासना करावर पवित्र झाला पुत्र शंभूचा. तेव्हा रावणानं अवश्य म्हणलेला आहे आणि त्या गजाननाच्या हाती लिंग दिलेला आहे आणि लघवीला बसलेला आहे आणि गजाननाचं चरित्र आघात आहे, त्याचं कुणालाच असणारं त्या ठिकाणी वर्णन करता येणार नाही. असा असणारा जे महादेवाचा पुत्र गजानन हातामध्ये लिंग घेतलेला आहे. असो रावणाची मूत्राचे पुरं लोटण्यासावरती अनिवार्य एक घटिका लोटता वक्त्र हा कपुडी गरजुनी माझ्या काही गेल्या दुरी हे आपले लिंग हे करी रावणानं बोलीची निर्धारी हस्तसंकेत थांब म्हणे. तेव्हा त्या रावण एवढं लघवीला बसला की 3 घंटे झालं. एक घंटा झाल्यानंतर गणपतीला सांगितलं हे लिंग घे, माझ्या गाई रानोरान पळलेले आहेत आणि मी चाललेला आहे. तेव्हा रावणानं बोलेलं नाही म्हणलं, फक्त खुणावलं थांब येतो म्हणलं. दुसरी काय घटिका झाली पूर्ण हा पुढे गजानन एवढं घटिका झाल्या तिनं कदापि रावणानं उठेची 80 पाखंडी याचे कुमत नसरीची वारिता पंडित त्यांची रावणाची मूत्र नसरी सत्य पुन्हा एकदंत हाक फुडी. तेव्हा दुसरी हाक मारलं तरी रावण बोललं लगे आलो लगो म्हणलं. 3 घंटे झालं तिसरी हाक मारलं तरीही रावण आलंच नाही म्हणलं. जसं ज्ञानी माणूस पाखंडी कितीही जर बोललं तर त्या ठिकाणी पाखंड्याचं काही चालणार नाही म्हणलं. तसं गजाननापुढे रावणाला मूत्र संपतच नव्हतं म्हणलं. 3 तास झाले तरी राक्षस आपले लिंग सांभाळी म्हणून भूमंडळी अक्षय पहिली कदा काळी ब्रह्मादिका उपटे ना. तेव्हा लगेच असणारं गणपतीनं लिंग असणारं सांभाळ म्हणून त्या ठिकाणी ठेवलं आणि ब्रह्मादिकाला सुद्धा उपटणार नाही म्हणलं. परतविषयी अभंग एकाची झाले दिव्य लिंग रावणा धावेचं वेगळं अशोच पवित्र कुरुते परी लिंग उपटी दावडळमळी कुंभिनी महाबळी दशमुख पाहे उपटवणी परीनं उपटे तया लागून अखंड अभंग झाले. तेव्हा त्या ठिकाणी रावण पळत आलं आणि लिंगाला धरून उपटायला सुरुवात केलं. रावण लिंगाला हात धरून वडायला सुरुवात केलं. पृथ्वी डळमळ करू लागली पण त्या ठिकाणी लिंग हालेनासं झालं. गुप्त झाला गजानन गाय पृथ्वी जाते लागून रावण एका गायीचा कर्ण धावून या धरीला दोयनं उपडे तया लागून मग ते तिचे केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाणं पडिले. रावण असणारं ज्या ठिकाणी गजानन गायी राखत होतं गणपती आणि ते गायी एक असणारं ज्या ठिकाणी परतवीत लपून गेले आणि गजानन गुप्त झालं आणि जेव्हा गायी गुप्त होते पळत पळत जाऊन एका गायीचं रावणानं कान धरलं म्हणलं. त्या गायीचं कान उपटायचं खूप प्रयत्न केलं म्हणून ते कान उपटायला तयार नाही म्हणलं. म्हणून त्या ठिकाणी लिंगाची स्थापना झाली. म्हणून त्या ठिकाणी गोकर्ण महाबळेश्वर म्हणून त्या ठिकाणी त्या लिंगाचं नाव पडलं म्हणलं. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजना आदी लिंगे हे जाणून करी ते अर्चना ऋषूर ऋषी कुंभकर्ण बिभीषण ते तिची करते अनुष्ठान त्याच्या बळी करून देव जिंकेले रावणे. रावणाची माता त्या ठिकाणी दररोज लंकेमधून येऊन रावण कुंभकर्ण रावणाची माता सर्वजण
त्या ठिकाणी गोकर्ण महाबळेश्वरापाशी येऊन महापूजा दररोज करून जात होते म्हणून. मायासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे. मायासुरनाच्या पोटी मंदोदरी जन्माला आली आणि रावणाप्रती ती मोठी असणाऱ्या ठिकाणी रावणाला कन्यादान केली आणि त्याला नातू आणि पुत्र लक्ष पुत्र नातू गणती त्याची गणती करणार 1.25 लक्ष जयांची असं असणाऱ्या त्या ठिकाणी त्या रावणाला जन्म झाले. इंद्रजितायचा पुत्र अष्टदक्षा होईनी सेनाभार जेतीच्या अनुष्ठानी आपण रावण पावला संपत्ती. इंद्रजितायचा पराक्रमी पुत्र अष्टाक्षरी सेनाभार अशा प्रकारे रावण संपत्तीवान झाला. गौतम म्हणे राजोत्तमा ऐशी गोकर्णीचा थोर महिमा वर्णून ऐशी के माधवा ब्रह्मा येणे आमध्ये कुणी झाले. मिथुनेश्वराच्या यागा करणे आम्ही येत असतो त्वरेने अद्भुत एक वर्तरी तुझं करणे कथा त्याची सांगतो. म्हणून गौतम ऋषीने राजाला सांगू लागली गोकर्णीचा महिमा थोर आहे, त्याचं वर्णन कोणीही करू शकत नाही. आम्ही मिथुनेश्वराच्या यज्ञासाठी गेले होतो आणि ते एक अद्भुत आम्ही पाहिलेलं आहे, तुला सांगतो ऐक म्हणलं. 1 वर्षाने 2 ग्रोद्र विशाळ त्याखाली आम्ही बसलो सगळं तो एक चांडाळण्या मंगळा आते पवित्र देखील ही एका झाडाखाली आम्ही बसलेलो होतो. एक चांडाळणे अपवित्र आम्ही त्या ठिकाणी बघलं. सर्व रोगविष्टित पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाणं किडे पडले सर्वांगी वर्ण दुर्गंधी उठली चहूकडे. सर्व रोगविष्टित पूर्ण जन्मल्या आंधळी अशी गलित कुष्ठरोगी सर्वांगाला कुष्ठरोग दुर्गंधी पडलेली अशी स्त्री एक आम्ही पाहिलो म्हणलं. रक्तपिती भरवणं हस्तपाठ बोधे गेली झळून प्रमुख उच्चित कुलक्षण कैच्या अन्न उदकती येते. रक्तपिती भरलेली आहे, बोट सर्व उपटून गेले आहेत, तिला अन्न आणि उदक काहीच नाही म्हणलं. दंतहीन करणहीन गर्भीची तिचे गेले लोचन कर्णनाशिका झळून किडे पडले भुजबुजीत. तिला दात नाहीत म्हणलं, भैरी आहे म्हणलं आणि डोळे नाहीत म्हणलं जन्मताच आणि नाक झडून गेलेला अशी किडे पडलेली स्त्रीला आम्ही बघले. अंगाचे चर्म गेले झडून वस्त्र पडले हे गळून धुळीत डोळे चांडाळीनं पाप पूर्वीचे भोगीत. अशा पद्धतीमध्ये अंगाचे कातड झडून गेलेला आहे आणि कपडा अंगावरून गळून पडू लागले. अशा धुळीमध्ये चांडाळीन पूर्वीचे पाप भोगत होते म्हणून. तिचा मरणकाळ जवळ याला जाणत वरदे पाहिले आम्ही विलोकन तो शिवे धाडिले दिव्य विमान दिये लागिना वयादाचे पूज पंचपदन शिवदूत पैसले जोगेदन कोटी सूर्य देते विराजमान परवाशेष महान एकांची कोणी अग्नी त्याचे विराजत भारचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलकित वाद्य वाजती चतुर्विधे. तिचं मरणकाळ जवळ आला. आम्ही वरती विलोकून पाहिलं तर त्या विमानं शिवानं महादेवानं विमान धाडविलेलं होतं. तेव्हा महादेवानं त्या ठिकाणी 4 शिवदूत बसून आणि कोटी सूर्यापणे विराजमान असा असणारा त्या ठिकाणी महादेव शोभिवंत विमानामध्ये लखलखीत बसून वाद्य वाजवीत त्या ठिकाणी आलेले आहेत. अष्टनायक नर्ते करीती किन्नर गंधर्व शिवली लागाती गौतम म्हणे ऐकी नरपती मग तयाप्रती पुशिले. असे अष्टनायिका नर्ते करू लागले. किन्नर गंधर्व अनेक प्रकारे राज्य त्या ठिकाणी असे गौतम ऋषीने त्या राजाला सांगू लागले. हे देवी विमान घेऊन कोणाचे रूप जाता उद्धवण ते म्हणती तया चांडाळी लावून शिवानु पाठविले निज पदा. हे दिव्य विमान पाहून आम्ही म्हणू लागले की बाबा कुणासाठी आणलेलं आहे. तेव्हा त्या सांगू लागले की ते चांडाळीन जी आहे म्हणलं तिला उद्धारण्यासाठी शिवपदाला पाठविण्यासाठी आम्ही घेऊन चाललेलं आहे म्हटलेलं आहे. मग म्या तयाशी पुशिले येणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत. मग तेव्हा गौतम ऋषीनं म्हणलं की त्यांना आम्ही विचारलं की बाबा हिनं पूर्वी काय पुण्य केलेले आहे तर हिचं पूर्वजन्मीचा वृत्तांत आम्हाला सांगा. पूर्वी काही ना ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाणं आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणाशी मानी ना ही बाळपणी विधवा झाली. तरुणीमध्ये स्वतः विसरली जार कर्म करू लागली. बापे शिकविल्या नाही की मग या पूर्वी केकया नाम ब्राह्मण तिची कन्या होती म्हणलं. ती सुंदर खूप होती आणि तिला आपल्या सुंदरपणाचा गर्व आलं आणि ते कुणालाही सुंदरपणामध्ये मानू लागली न मानायला लागली आणि बाळपणी विधवा झाली आणि तारुण्यामध्ये स्वधर्म विसरून गेली आणि न करणारे कर्म जार कर्म वाईट कर्म करू लागली. बापाने कितीही स्वधर्मानं वागण्यासाठी सांगू लागली ऐकायला तयार नाही आणि ती हे असणारं गरोदर राहिली त्यामुळे तिची लोक निंदा करू लागली. मग बापानं केस धरून तिला असताना बाहेर काढून टाकले म्हणून. मग हिंडदा देशांतर कोणी एक सभागी शूद्र त्याने ती स्त्री करून सत्वर समग्र दर्वे ओपिले. मग असं देशांतरी हिंडताना एका शूद्र व्यक्तीनं तिच्याबरोबर लग्न करून
तिचं आहे ते तिच्याबरोबर राहू लागलं म्हणलं. तेथे आपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यम अशी रथपुष्ट झाली बहुत घरणीत लोचन उघडी ना शूद्र घेऊन दासी दास गेला क्षेत्री कृषी क्रमास एक क्षुदित आठवणी मासाचं शस्त्र घेऊन चालली. तिला 2 अपत्य झाली आणि अत्यंत दारू पिऊ लागली, मांस खाऊ लागली आणि असं डोळे सुद्धा उघडून गेले म्हणजे असे. आणि शूद्रच दासी घेऊन वाईट कर्म करू लागली आणि जेवणाला मांस भक्षण करू लागली. आणि एक दिवस ते शस्त्र घेऊन गेली म्हणलं. मध्ये माजरी निवडी लोचना हा बसण्याची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाणं पापिनी सुरी घाली तसे. आणि ते एक दिवशी त्या ठिकाणी गाईच्या वासराचं मुंडकं धरली आणि गायचं वासरू आहे तिला माहिती नाही म्हणून. आणि हे असणारं ज्या ठिकाणी बकरच आहे म्हणून त्याला आहे ते सुरी घातली म्हणून. ते हट्टाचे ओरडता गाई उमरून येणार तर करत येणे कंठाच्या दोन्ही घरात वचनेले तरुणे डोळे उघडून पाय बाबीने मग गोवर जवळ केले ते क्षणी तेव्हा तिने शिवशी उच्चारणे म्हणे करणीनं कळती केली. तेव्हा त्या अट्ठास करून ओरडू लागली आणि ते गाईचं वासरू ओरडू लागलं आणि तिचं कंठ छेदून घरामध्ये नेली. डोळे उघडून पाहते तर काय त्या ठिकाणी गायचं वासरू आहे. मी नकळत कापले म्हणून शिवा शिवा शिव 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 असं 2 वेळेस नाम घेतलं. मग अर्धमास भक्षून उरले टाके बाहेर नेऊन लोकांना उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने. मग ते अर्धमास शिजविली भक्षण केली आणि उरलेलं जे अर्धमास होतं ते गल्लीमध्ये नेऊन टाकून वाघानं या गायच्या वासराला मारले म्हणून बोलू लागले. त्यावर एगाळे मध्ये उभा होता तो एवढ्या यश नेले मारे तर बहुत जायची ती निर्दयपणे यावर त्यामुळे यमदेवत आले येऊन हिला ते मारित असणारे जे यम यातना देत असणारे तिला त्रास देत घेऊन चालले म्हणलं. कोंबेबागी घाली ते अशी पत्रवणी हिंडविधी तप भूमीवरील लोळविधी स्तंभ कवडाळ विधी तपताचे. त्या ठिकाणी नरक एकत्र करू लागले, नरकामध्ये घालू लागले आणि गरम लाल पत्रा करून त्याच्यावर हिंडू लागले आणि लाल पत्रावर तिला लोळू लागले. लाल आहे ते लकोंडाचं खांब करून तिला भेटवायला लागले म्हणून. चित्रगुप्ताशी पुषे सुरेंद्रांचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणते शिवनाम उच्चारण गोवत्स वध हिने केला. तेव्हा चित्रगुप्ताला यमाच्या दूतानं यमानं विचारू लागलं हिचं काही पूर्वीचं पुण्य आहे का बघा म्हणून. त्या चित्रगुप्तानं पुण्य काय आहे म्हणल्यानंतर सांगितलेलं आहे की जिनं गायचं वासराचं वध करता वेळेस शिव शिव 2 वेळेस नाव घेतलेलं आहे म्हणलं. मग यमे दिले लोटून चांडाळ येऊन पावली जनन गर्भांध कुशळ कुलक्षण विपष्ट मूत्र भरली सदा. तेव्हा यमाना आहे ते त्या यमपुरीतून खाली लोटून दिलं आणि चांडाळ योनीमध्ये हे जन्माला आली आणि जन्मल्या आहे ते जन्मातूनच आहे ते आंधळी झाली म्हणलं. श्वनाचे उच्चिष्टे भक्षी जाणं तो माय बाप गेली मरून मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडे तसे. शिवनाचे कुत्र जे खाते ती उष्ट खाऊ लागली आणि तिचे मायबाप आहे ते मरून गेले. हे काठी धरून गावोगाव हिंडू लागले म्हणून. तो शिवरात्र पर्वकाळ लक्षण गोकुळ नक्षत्रापती संपूर्ण यात्रा चाललेली घोष घन नाना विधिवाद्यांचा होतं जे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीत वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चाललेली. शिवरात्री पर्व काळ होतं. गोकुळ नक्षत्राला सर्व यात्रा भरलेली होती. सर्व शिवभक्त असणारं शिवार वाद्यांचा गजर करत गोकुळ नक्षत्रात चालले होते. शिवनामाचा उच्चार करीत होते आणि त्याच्यासोबत ही चांडाळी ही त्या ठिकाणी गोकुळ नक्षत्राला गेली म्हणलं. गोकुळ नक्षत्राला गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे यावेळी बहुत पापी निमी आहे. गोकुळ नक्षत्रीच्या जवळ भद्रकाळीच्या देवळाजवळ गेली आणि चांडाळी तिथं चक्कर येऊन पडली मला कोणीतरी अन्न द्या म्हणून बोलू लागली. हा गा पोळीत हात पसरून तो प्रदक्षिणा करिता भक्तजण एक पिलोपित्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळपांचं पूर्ण पाहत मुखी घालावायचे नाही वस्त म्हणून रागे भिरकावे ते पडत शिवलिंगावरी. हात फोडत हात पसरून म्हणू लागले की मला कोणीतरी जेवायला द्या. तेव्हा ते एका भक्तानं एक बेलपत्रीचं पान तिच्या हातामध्ये दिलं. ती जर चाचपळून पाहिली तर की हे खायची वस्तू काही नाही म्हणून ती भिरकावून फेकून दिली आणि ते भिरकावून फेकून दिल्या त्या महादेवाच्या लिंगावर ते बेलपत्रीचं पान पडलं. शिवरात्रीचं उपोषण बिलवदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीसह. शिवरात्री दिवस असल्यामुळं उपवास घडलं आणि महादेवाच्या पिंडीवर
बेलपत्र पडलं आणि जागरण झालं. हे चांडाळीला हे सर्व जागरण झालं म्हणलं. शिवनामे गरज ती जण हे करीत ती तैशीची समण तीही वळाखाली येऊन पडली आहे चांडाळी. शिवनामाचं जे गर्जना चाललं होतं तेही शिवार शिवार म्हणू लागली, तसंच स्मरण करू लागली आणि ते वडा झाडाखाली येऊन ही चांडाळीने पडली म्हणून गौतम ऋषी सांगू लागली. अशा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितलं समजतं. मग ते दिव्य हे पाहुणे पैसे ते शिवविमानी ते दवा असं तिचं पूर्ववृत्तांत आहे म्हणून शिवगणाने सांगितलं की ते दिव्य विमान घेऊन ते चांडाळीला घेऊन जाण्यासाठी आलेले आहोत. आपले पूर्वकर्म आठवण करू लागली शिवसमरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिले. आपले पूर्वकर्म आठवून शिवाचं नामस्मरण करू लागली आणि शिवगण शिवपदाला घेऊन गेले म्हणलं. गौतम म्हणे या राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्रीची पार्वती परमेश्वर त्रिदळी करुणी अर्चिका म्हणून गौतम ऋषीनं त्या राजाला सांगू लागलं की तू गोकर्ण क्षेत्राला जा, शिवरात्रीला महादेव पार्वती सहित बेलपत्र व्हावं म्हटल्यानंतर एवढं पुण्य आहे म्हणून सांगू लागली. ऐशी बोलून गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागून कलमाशपाद ते क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. असं बोलून त्या ठिकाणी गौतम ऋषीनं जनकाच्या घरी यादाला यज्ञ करण्यासाठी गेले आणि ह्या राजा असणारं जे कलमाशपाद नावाचं पडलं होतं तेच क्षणामध्ये गौतम ऋषीचं ऐकून गोकर्ण क्षेत्राला गेले. शिवरात्रीचे दिव्य लिंग मित्रसाहेराजे पूजिले सांगा अंतरी सप्रेमानुराग उमारंग संतोषला. शिवरात्रीच्या दिवशी दिव्यलिंग मित्रसाहेराजानं महादेवाची पूजा केली, त्यामुळे महादेवाला आनंद झाले. ब्रह्महत्येचे पातक विशेष जावनी राव झाला निर्दोष होतो कैलास होणे आदिपुरुष पाठविता दिव्य विमान. ब्रह्महत्येचे त्याला पातक लागलं होतं ते पातक असणारं जे पूर्ण निर्दोष झालं आणि कैलासाहून राजाला नेण्यासाठी विमान आलं. विमाने बैसले शिवगण परम तेजस्वी दैदीप्यमान अनंत विजाचे रस मिळवून मूर्ती ओतिल्या वाटते. विमानी शिवगण बसले परम तेजस्वी दैदीप्यमान अनंत विजाचे रस मूर्ती ओतिल्या वाटे. अनंत वाद्य गरजे ते एका वेळा त्याने सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्ष ते करुणी वृंदारक. अनंत वाद्य गर्जना करू लागले, रंग सुरंग दाटला आणि दिव्य सुमनाच्या माळा त्या राजाच्या गळ्यात गळू लागले. वरून असणाऱ्या त्या ठिकाणी फुलाचा वर्षाव करू लागले. मित्रसैनिक पाहून झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्रादी पदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. मित्रसह राजाला हे पाहून सर्वजण दशभुज आणि होऊन इंद्रचंद्रादिका देवापाशी ओलांडून मिरवत आहे ते शिवपदाला घेऊन गेले. सर्वपता मुक्ती पावनं शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावनं धन्य गोकर्ण शिवमंदिर म्हणून त्या ठिकाणी धन्य शिवरूपाचं आनंद घन आहे आणि गोकर्ण नक्षत्र एवढं शिवमंदिर पवित्र आहे म्हणून त्या ठिकाणी आपण जावावं. गोकर्ण नक्षत्रा गेल्यानंतर ब्रह्महत्येचं पाप त्या राजाचं नाही होऊन शिवपदाला पोहोचला. गौतम ऋषी परमधन्य त्याने इतिहास सांगितला पाहुणा धन्य शिवरात्री तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. गौतम ऋषीने जे परम धन्य इतिहास गोकर्ण क्षेत्रात सांगितलेलं आहे धन्य धन्य तुम्ही श्रोते जाणाव तुम्ही ऐकायला बसलेलं तुमचं पुण्य आहे असं श्रीधर स्वामी म्हणू लागले. मानसरोवर वेष्टीत मराळ जैसे विराजित की निधानाभोवती समास्त साधक जैसे बैसते. जसं म्हणलं निधानाभोवती जे धान्य आहे म्हणलं जे पैसा अडकाय त्याला जसं भोताले सुरक्षा असते म्हणलं तसे साधक जण तुम्ही ऐकायला बसलेले आहोत म्हणून सांगलेले. तरी पंडित चतुर तुमचे अवधान दिव्य अलंकार देवनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदी करून या. तरी जे पंडित जे चतुर आहेत तेच आहे ते ऐकतात म्हणलं आणि त्याचाच गौरव करा म्हणून सांगलेलं आहे. कारण जे मूढ आहेत ते अज्ञानी आहेत देवाला विरोध करणार आहेत हे ते ऐकू शकणार नाहीत असं श्रीधर स्वामी सांगून आले. श्रीमद भीमा ताट विलासा ब्रह्मानंदादी पुरुष श्रीधरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढे. अशा भीमा ताट विलासा विठ्ठलाच्या डोक्यावर लिंग म्हणून राहिलेल्या अशा कैलासच्या महादेवा हे तिसरा अध्याय संपलेला आहे आणि पुढचा चौथा अध्याय असणारा जे कथा रस भरून मला ज्ञान दे तुझं ग्रंथ लिहिण्यासाठी म्हणू लागली. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण प्रमुक्त खंड परिशोध सजना खंड ततिमा अध्याय गोडा श्री साम सदा शिवरापन नमस्तो पार्वते पते शिव हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज.